नमस्कार मित्रांनो, आज आहे 11 एप्रिल. महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आहे. खूप कमी जणांना याबद्दल माहिती आहे. खास करून मुलींना यांची माहिती असणं फार आवश्यक आहे. कारण की चूल आणि मूल या संकल्पनेतून तुम्हाला जर कोणी बाहेर काढलं असेल तर ते ह्या व्यक्तीनेच. तर याची सुरुवात कुठे होते? 1848 मध्ये. तर तो काळ असा होता की स्त्रियांनी शिक्षण घेणं हा मोठा गुन्हा मानला जायचा होता. तर त्यावेळी त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तर आज जे तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आहात ना, ते त्यांच्यामुळेच. तर त्यांना विसरून चालणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी त्यांनी केली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विस्मरणात गेलेला इतिहास त्यांनी पुन्हा जनतेसमोर आणला. तर तुम्हाला माहीत नसेल तर रायगडावरती शिवाजी महाराजांची समाधी जी आहे ना, ती पडीक अवस्थेमध्ये होती. त्यावेळी झाडे झुडपं वगैरे सर्व कचरा वगैरे होता. तर त्यांनी रायगडावर जाऊन त्या समाधीचा शोध घेतला. त्या समाधीची सर्व साफसफाई केली. तिथे आणि 19 फेब्रुवारी 1870 रोजी त्यांनी रायगडावरती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केली. ही पहिली शिवजयंती मानली जाते. तर हे फार महान कार्य आहे. म्हणजे विस्मरणात गेलेला इतिहास मराठ्यांचा तो त्यांनी आपल्यासमोर पुन्हा आणला. तर हे विशेष कार्य आहे. तर आपल्या चॅनलकडून त्यांना खरंच मानाचा मुजरा.